अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देत असाल तर आपणास सावधान होण्याची गरज आहे. विनापरवाना अल्पवयीन वाहन चालकांमुळे त्यांच्यासह मार्गावरील इतरांचे जीव देखील धोक्यात येऊ शकतात. पुणे नागपूर येथील घटनेनंतर हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणाऱ्या पालकांवर कठोर कारवाईची तरतूद कायद्यात आहे. या प्रकरणांमध्ये मूर्तिजापूर शहर वाहतूक पोलीस शाखेने कंबर कसली आहे. आगामी काही दिवसांनी शहरातील शाळा महाविद्यालये सुरू होणार असून शाळेत जाण्यासाठी अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास दिल्यास पालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची चेतावणी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी भाऊराव घुगे यांनी दिली आहे. मी भाऊराव पुंडलिकराव घुगे, ठाणेदार पोलीस मूर्तिजापूर शहरातील नागरिकांना आवाहन करतो की आपल्या शहरात कोणी तोंडाला बांधून जर कोणी संशय दिसल्यास तर पोलिसांना माहिती द्या. आपण स्वतः काढा, जर ऐकत नसेल तर पोलिसांना माहिती द्या, आम्ही त्यासाठी मदत करू. आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी एक मोहीम आखलेली आहे की 18 वर्षाच्या खालील मुलावर कारवाई करण्यात येत आहे. हे मी एकटा नव्हे, त्याचबरोबर सर्व पालकांना मी विनंती करतो की कुणी 18 वर्षाच्या खालील मुलींना गाडी चालवायला देऊ नका. दिल्यास पाल्यावर तर कारवाई करण्यात येईल, परंतु त्याचबरोबर गाडी ज्या पालकांनी दिली त्या पालकावर सुद्धा गुन्हा नोंद करण्यात येईल. पूर्ण मूर्तिजापूर शहरातील नागरिक या गोष्टीची नोंद घेतील. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्याचा परवाना मिळत नसला तरी त्यांच्याकडून वाहन चालविण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात नाही. वाहतुकीचे नियमांची माहिती नसते तरी देखील पालकांकडून त्यांना वाहन चालविण्यास दिले जाते. मात्र या वाहन चालकांमुळे अपघात होऊन रस्त्यावर चालणाऱ्या निरपराध लोकांसह इतर वाहनधारक व स्वतः अल्पवयीन वाहन चालकांची जीवितहानी व मोठी दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 18 वर्षाखालील अल्पवयीन वाहन चालविणारे वाहन चालक, मालक व पालक यांच्यावर मुआका व भारतीय दंडविधान प्रमाणे गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये अकोला शहरातील खदान व सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये 2 अल्पवयीन वाहन चालक आढळून आले. त्यांच्या 2 पालकावर गुन्हे नोंद करण्यात आला आहे. हे गुन्हे न्यायालयात दाखल करण्यात येणार असून त्या गुन्ह्यामध्ये 3 वर्षांपर्यंत शिक्षा व 25,000 रुपये दंड व अल्पवयीन मुलांना वयाच्या 25 वर्षांपर्यंत वाहन चालविण्याचा परवाना मिळणार नाही, अशा शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट.